हॅलो एओसी मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. 8 जुलैची डेट मी सिलेक्ट केली आहे. 9:30 वाजलेले आहेत सकाळचे. लेट सी, बघूया आज मार्केटने आपल्याला कोणकोणते ट्रेड दिले दिले तर मग ते सेफ होते का ते रिस्की होते, ह्या सगळ्या गोष्टींचा तपशीलवार आपण एक आढावा घेऊया. सो सपोर्ट माझा दिसतोय 24,250 ला ओआय चेनचा, तो मला बॉटम साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. सो ओआय ची पर्सेंटेज ओव्हरऑल इन्क्रीजिंग आहेत. सो जो माझा सपोर्ट 24,250 चा बनतोय, तो सपोर्ट माझा काय आहे, एसटीबी आहे, शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम बनताना दिसतोय. ओके. रेजिस्टन्स जर का बघाल तर रेजिस्टन्स मला काय दिसतोय, तर रेजिस्टन्स मला 24,300 चा आहे, व्हॉल्यूम ओआय ओआय चेनचा, आणि तो रेजिस्टन्स ओव्हरऑल मला स्ट्रॉंग बघायला मिळतोय. ओके. म्हणजे सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम, रेजिस्टन्स स्ट्रॉंग, ह्याचा अर्थ काय, मार्केटमध्ये डाटा बॅरिश आहे. जर प्रेफरेबल कंडिशन ही असेल, जर मार्केटमध्ये पुट मिळाला तर पुट बाईंग आपण करू 24,300च्या रेजिस्टन्सवर, आर वरनं. ठीक आहे. लेट सी, बघूया पुढे जाऊन काय काय चेंजेस डेटामध्ये होत आहेत आणि त्यानुसार आपण निर्णय घ्यायचा प्रयत्न करूया. डेटामध्ये अजून काही बदल झाला, नक्की झाला. सपोर्ट जो माझा व्हॉल्यूमचा वरती होता, तो 300 वरनं 200 ला आला. ओआय चेंज माझा 300 वरनं 200 ला आला, म्हणजे सपोर्ट माझा ओव्हरऑल काय झाला, एसएफटी या कंडिशन मध्ये गेलेला दिसतोय. ओके. रेजिस्टन्स माझा अजूनही स्ट्रॉंग आहे. सो रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, तर अजूनही 24,300च्या रेजिस्टन्सची आपण वाट बघणार पुट बाईंग साठी. ठीक आहे. लेट्स बघू. सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. मार्केटमध्ये आपण 24,300च्या रेजिस्टन्सची वाट बघायची आहे. तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा 8 आण्याचा सुद्धा ट्रेड आपण करणार नाही. ओके. आता लेट सी, बघूया काय होत आहे मार्केटमध्ये. 10:04 झाली आहेत. हा बघा, 10:09 जर का तुम्ही डेटा एक ऑब्झर्व तुम्ही जर का केलात, ओके, तर तुमच्या असं लक्षात येईल की 10:09 इकडे ओव्हरऑल जर का बघाल तर सपोर्ट माझा शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. रेजिस्टन्स माझा 24,300 वरनं 250 वरनं 200 ला येताना शिफ्ट होताना मला बघायला मिळतोय. ओआय चेन सुद्धा मे बी यायचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे जर का तुम्ही चाल बघितली तर सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे, रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम आहे. मे बी मार्केटमध्ये मोठा ब्लडबाथचा सिनॅरिओ यायचा प्रयत्न होऊ शकतो. मग सर आपण 200च्या रेजिस्टन्स वरनं इकडनं पुढे घेऊ शकतो का? लक्षात घ्या, हा ट्रेड तुमचा सुसाइडल असेल. सुसाइडल म्हणजे जी लोक एओसी ला नवीन वापरतात, ज्या लोकांनी एओसी मध्ये फर्स्ट टाइम ट्रेड करतायत, किंवा अगदी 2-3 महिन्यापासूनच ट्रेड करतायत, किंवा अगदी मार्केटमध्ये नवीन लोक आहेत, त्या लोकांनी हा बिलकुल ट्रेड करू नका. लक्षात घ्या, कारण रेजिस्टन्स पासून 2 स्ट्राईक प्राइस लांब तुम्ही ट्रेड करताय. अजूनही पर्सेंटेज 85% वरती गेलेली नाहीयेत. ओके. इकडची पर्सेंटेज सुद्धा 80% आसपास आहेत आणि ती स्टेबल आहेत. ती इन्क्रीज होत नाहीयेत, पण ती डिक्रीज पण होत नाहीयेत. मे बी व्हॉल्यूम तुमचा स्टॉप लॉस खायला मार्केटला वरती नेऊ शकतो. आणि रेजिस्टन्स पासून लांब ट्रेड करताय, त्यामुळे जेवढा फोर्स रेजिस्टन्स मध्ये असेल तेवढा इकडे 24,200च्या रेजिस्टन्सला नसणार आहे. त्यामुळे आपण हा ट्रेड अवॉइड केला तरी चालेल. आणि ज्यांनी घेतला असेल, लक्षात घ्यायचं, अशा लोकांनी अशा ट्रेडमध्ये 90% केसेसमध्ये तुमचे स्टॉप लॉस हे उडतात. स्टॉप लॉस लावून ट्रेड करायचा, गेला तर स्टॉप लॉस, आलं तर टार्गेट. ओके. लेट्स सी, पुढे बघूया काय होत आहे. पुढे जर का 250च्या रेजिस्टन्सला मार्केट आलं तर 250च्या रेजिस्टन्स वरनं आपण पुट बाईंग नक्की करू शकतो. ओके. आता 250च्या रेजिस्टन्सला मार्केट आलंय का? बिलकुल आलंय. 250च्या रेजिस्टन्सला मार्केट आलेलं आहे. रेजिस्टन्स अजूनही मला खाली येताना दिसतोय. सपोर्टने येल्लो बॉक्सेस लावलेले आहेत, पण त्या येल्लो बॉक्सेस मध्ये काय पर्सेंटेज इन्क्रीज होताना मला बघायला मिळत नाहीये. बघा, हे 80चं 82 झालं आणि हे 75चं 75 आहे कधीपासून, शिफ्टेड फ्रॉम टॉप झाल्यानंतर. आणि मार्केट फर्स्ट टाइम हिटिंगला आहे, तर रिटेस्टला आहे, 250ला रेजिस्टन्सचं प्रेशर मला बनताना दिसतंय. इथे व्हॉल्यूम पण 73% आहे. ओके. एक रिस्क नक्की तुम्ही इकडनं उचलू शकता. आता इथे 2 प्रकारचे लोक असतात, 2 प्रकारचे ट्रेडर असतात.
पहिल्या प्रकारचा ट्रेडर म्हणजे काय, जो आल्या आला इकडनं पुट बाय करतो, फर्स्ट टाइम हिटिंगलाच तो शॉर्ट पोझिशन किंवा लॉंग पोझिशन जी असेल ती बनवतो. म्हणजे मार्केट फर्स्ट टाइम हिट इथे झालं, मी लगेच इकडनं पुढे घेणार. ह्याला म्हणतात पहिल्या प्रकारचा ट्रेडर. दुसऱ्या प्रकारचा ट्रेडर असा असतो की तो क्लोजिंगची वाट बघतो. म्हणजे काय, तर तो म्हणतो की मार्केटने हिट केलं ना रेजिस्टन्सला, थांबूया आपण. आपण काय करूया, आपण क्लोजिंग होऊ दे मार्केटला खाली, ओके, आणि पुन्हा मार्केट रिटेस्टला येऊ दे. लक्षात घ्या, त्या रिटेस्टला मी शॉर्ट पोझिशन तयार करेन. सो हा ट्रेड त्यांच्यासाठी होता. आता मला विचाराल सर तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात, तर मी पहिल्या प्रकारचा आहे. मी डायरेक्ट हिटिंगला ट्रेड करतो. ओके. सेकंड प्रकारच्या लोकांना हा इकडनं ट्रेड आलेला नसेल, सो त्यांनी तिकडनं तो ट्रेड इनिशिएट करायचा नाहीये. ओके, मग इकडनं ज्यांनी इनिशिएट केलेला बघूया काय होतंय मार्केटमध्ये. आता ह्याच्यामध्ये बघाल तर 50% टार्गेट हा मी केलेला इकडनं फर्स्ट टाइम हिटिंगला, पण माझा हा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट गेला. 50% टार्गेट आलेलं होतं प्रीमियम वरती. ओके, तुम्ही चेक करू शकता, मी सांगतोय म्हणून नाही. ओके, अजूनही दुसऱ्या प्रकारच्या लोकांचा ट्रेड आलेला नाहीये, अजून मार्केट रिटेस्टला आलं नाहीये. आता इथे जर का बघाल तर 11 वाजून 1 मिनिटांनी इथे रिटेस्टला मार्केट आलं. रेजिस्टन्स अजूनही 80% लावून वरती यायचा प्रयत्न करतोय. ओआय चेनचं पर्सेंटेज कधीपासून 76 आहे आणि हे 84 आहे कधीपासून. चेक करूया पर्सेंटेजचं काय चालू आहे. तर व्हॉल्यूम आणि ओवाय चेनचं पर्सेंटेज जर का बघाल तर व्हॉल्यूम आणि ओवाय चेनचं पर्सेंटेज हे मला एका स्टेबल लईमध्ये दिसतं. ना ते इन्क्रीज होतंय ना ते डिक्रीज होतंय. म्हणजे सपोर्ट साइड कडनं मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचं बुलिश प्रेशर बघायला मिळत नाहीये आणि मार्केट इथे रिटेस्टला पण पुन्हा आलेलं आहे. मग हा जे सेकंड टाईपचे जे ट्रेडर असतील ते आता ऍक्टिव्ह झालेले असतील. ओके, कारण तर रिटेस्टला मार्केट आलंय, फर्स्ट टाइम ज्यांनी इकडे ट्रेड केलेला त्यांचं कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड गेलेलं आहे आणि जे सेकंड टाइम ट्रेडर असतील त्यांना काय इथे दुसऱ्यांदा मार्केटने संधी दिली आहे. का मी सांगतोय की बेरिशच पुट घ्यायचाच इकडनं, ह्याचं कारण ओव्हरऑल शिफ्टिंग सकाळपासून बेरिश झालंय रेजिस्टन्स साईडचं. तुम्ही जर का बघाल तर इन द मनीतले पुट रायटर जे मार्केटला बुलिश करतात ती लोक इकडनं पळताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ओव्हरऑल डेटा बेरिशच दिसतोय. सो 250च्या रेजिस्टन्सला सेकंड टाइम नाही, माफ करा, रिटेस्टला येतोय रिटेस्टवाल्यांसाठी, तर इकडनं आपण नक्की पुट बाईंग करू शकतो. सो लेट सी, बघूया ते काय होतं इकडनं. एक लक्षात घ्यायचं, आयव्ही आज कमी आहे. ज्या दिवशी आयव्ही कमी असते त्या दिवशी मार्केटमध्ये टार्गेट यायला वेळ लागतो, स्टॉप लॉस जायला सुद्धा वेळ लागतो. मग त्यावेळी तुम्हाला तुमच्याकडे पेशन्स असतील तर थांबा, पेशन्स नसतील तर मार्केटमधनं एक्झिट करा. म्हणजे मार्केटमध्ये ट्रेडच करू नका, एक्झिट करा म्हणजे ऑल ओव्हर ट्रेडिंगच्या दुनियेतनच एक्झिट करा. आयव्ही कमी असते तेव्हा टार्गेट यायला वेळ जातो, स्टॉप लॉस यायला वेळ जातो. 50%चं टार्गेट दिलंय, स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा. हा ट्रेड मी केलेला नव्हता, परत एकदा सांगतो. ओके, रिटेस्ट वाला. इकडनं मार्केटने संपूर्ण टार्गेट दिलं पुट बाईंग वाल्यांना. ठीक आहे, आता बघूया मार्केटमध्ये कोणकोणते ट्रेड्स येत आहेत. चला, मार्केटमध्ये फर्स्ट टाइम हिटिंग झालेलं आहे. ओके, परत एकदा सांगतो, पहिल्या टाईपचे जे ट्रेडर आहेत, सपोर्ट माझा काय स्ट्रॉंग आहे, बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग होताना दिसत नाहीये. बॉटम साईडला जर शिफ्टिंग होत असतं तर इकडनं आपण कॉल घेणं अवॉइड केलं असतं. मार्केट 24,200च्या सपोर्टला आलेलं आहे. मग इकडनं आपण पुढे घेऊ शकतो का, कॉल घेऊ शकतो का, बिलकुल घेऊ शकतो. पहिल्या टाईपचे जे ट्रेडर आहेत, जे फर्स्ट टाइम हिटिंगला कॉल घेतात, ती लोक इकडनं बिलकुल कॉल बनवू शकतात. नियम सेम राहणार, टार्गेटची वाट बघायची, स्टॉप लॉस लावायचा, 50%चं टार्गेट आलं की स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा. ओके, पण मे बी ह्यामध्ये टार्गेट तुम्हाला पूर्ण नाही येऊ शकणार, हे मी माझ्या स्टुडंटना पण आधी बोललेलो. का, कारण रेजिस्टन्स वरनं प्रेशर देतोय. सो सपोर्ट खाली तर पडू देणार नाही मार्केटला, लक्षात घ्या. नो डाऊट सपोर्ट नक्की खाली पडू नाही देणार मार्केटला. ओके, पण वरती जायला देईल की नाही माहिती नाही. मे बी तो 50% टार्गेट घेऊन कॉस्ट टू कॉस्ट पण जाईल तुमचा हा ट्रेड. का जाऊ शकतो, कारण रेजिस्टन्सचं वरनं खूप प्रेशर आहे. सपोर्ट स्वतः शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे सकाळपासून,
रेजिस्टन्स वरनं खाली येतोय, म्हणजे ओव्हरऑल डेटा बेरिश आहे आणि या बेरिश डेटामध्ये तुम्ही कॉल बाईंग करताय तर करू शकता. जोपर्यंत सपोर्टला खाली शिफ्टिंग होत नाहीये तोपर्यंत इकडनं कॉल बाईंग करू शकता. फक्त एक लक्षात घ्यायचं, पहिल्या टाईपच्या ट्रेडरनी जे फर्स्ट टाइम हिटिंगला ट्रेड करतात, तुम्हाला पूर्ण टार्गेट येईल की नाही याची शाश्वती नाही, कारण वरनं रेजिस्टन्सचा दबाव आहे. त्यामुळे मार्केट वरती जाईल तेवढ्यापुरतं सपोर्टचा सन्मान ठेवायला आणि पुन्हा खाली येईल कॉस्ट टू कॉस्टला. ठीक आहे, मग अशा वेळी सेकंड टाइम हिटिंगला करायचा नाही ट्रेड, कारण ऑलरेडी बेरिश डेटा आहे, लक्षात घ्या. मग लोक म्हणतील की सर रिटेस्ट वाल्यांनी करायचा का ट्रेड? नाही करायचा, कारण वरनं बेरिश आहे, इकडनं तुमचा परत स्टॉप लॉस जाऊ शकतो. ओके, त्यामुळे तेव्हा करायचा नाही, आत्ता करू शकता. लेट सी, बघूया काय होतंय. स्टॉप लॉस टार्गेट लावून ट्रेड करणार. मार्केटमध्ये अजूनही डेटा चेंज नाहीये, पण रेजिस्टन्सचं वरनं दबाव मात्र पूर्णपणे वाढतोय. त्यामुळे मार्केट झालं तरी बेरिश व्हायचा प्रयत्न इकडनं करू शकतं. ठीक आहे, अजूनही दबाव वाढतोय. टॉप साईडची पर्सेंटेज इन्क्रीज होत आहेत, रेजिस्टन्स साईडची पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत. ओके, 50% टार्गेट आलाय. स्टॉप लॉस जो लावलेला असेल तो कॉस्ट टू कॉस्ट करणार. जी लोक मल्टिपल लॉट्सने ट्रेड करतात ती लोक काय करतील, हाफ क्वांटिटी बुक करतील आणि हाफ क्वांटिटी कॉस्ट टू कॉस्ट करून टार्गेटची वाट बघतील. ओके, ऍक्च्युली हा मी ट्रेड केलेला नव्हता, मला माहित नाही की प्रीमियम वरती टार्गेट आलंय नाही आलंय एक्झॅक्ट, पण कॉस्ट टू कॉस्ट तरी हा ट्रेड जायला पाहिजे होता. ह्या ट्रेडमध्ये लॉस तुमचा होताच कामा नये, कारण 50%चं तर टार्गेट 100% आलेलं असणार इथे प्रीमियमवर. मार्केट बरंच खेळतंय, जसं मी मगाशी बोललो आयव्ही कमी आहे. ज्या दिवशी आयव्ही कमी असते त्या दिवशी मार्केटमध्ये काय होतं, ज्या दिवशी आयव्ही कमी असते त्या दिवशी मार्केटमध्ये टार्गेट यायला प्रचंड वेळ लागतो. मग जर का तो वेळ लागत असेल तर मग आपण काय करणार, आपण इकडनं इग्नोर करणार ट्रेड. आणि ज्या लोकांना पुट घ्यायचं आहे ते 24,200च्या रेजिस्टन्सची वाट बघू शकतात, कारण सपोर्टचे येल्लो बॉक्सेस सगळे संपलेत. रेजिस्टन्स वन साइडेड वरनं प्रेशर देताना दिसतोय. 24,200च्या रेजिस्टन्सला मार्केट आलं, इकडनं पुट बायर्स प्रयत्न करू शकतात पुट बाईंगसाठी. ओके, आणि जी लोक कॉलमध्ये बसलेत ती लोक कॉस्ट टू कॉस्ट करून आता बसायचंय त्यांनी. इकडे आपला काय गेला, कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड गेला. आता मार्केट पुन्हा सपोर्ट घ्यायला आलं, इकडनं कॉल घेणार नाही, कारण रेजिस्टन्सचं भरपूर प्रेशर आहे वरून. सो कितीही सपोर्ट माझा स्ट्रॉंग असला, आता सेकंड टाइम मार्केट जर काय येत आहे तर इकडनं कॉल घेणार नाही, कारण ऑलरेडी मार्केटने कसं तरी करत 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 त्याने मजल मारलेली आहे वरपर्यंत. ठीक आहे, सो इकडनं सपोर्ट वरनं कॉल आपण अवॉइड करू. परत एकदा का अवॉइड करू, ह्याचं कारण वरनं प्रचंड प्रेशर आहे मार्केटचं, आणि ज्या सपोर्ट वरनं आपण कॉल घ्यायचा प्रयत्न करतोय तो सपोर्ट सकाळपासून शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे आणि रेजिस्टन्सचं अजूनही प्रेशर वाढत आहे, आणि त्याच सेकंड टाइम येत आहे. अवॉइड करू. जर 24,200च्या ज्यांनी घेतला असेल कॉल त्यांचा कॉस्ट टू कॉस्ट गेला असेल, 24,200च्या रेजिस्टन्सचा आपण वाट बघू. ओके, पुट बाय करायला. आय थिंक सो इथे काहीतरी न्यूज आलेली का समथिंग काहीतरी होतं, पण खूप मोठी उलाढाल झाली. पण नशीब आपण पुट घेतलेला नव्हता. सपोर्टचं अचानक खाली शिफ्टिंग झालं. ओके, आता ह्याच्यामध्ये कोणते ट्रेड बनतायत का? बिलकुल बनत नाहीयेत. अजूनही सपोर्ट वरनं खाली आलाय. 24,200ला रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप झालाय. मार्केट 24,200च्या रेजिस्टन्सला आलं तरच आपण पुट बाय करू तिकडनं. ओके, मार्केट कंटिन्यू फॉल होत आहे. ओके, सपोर्ट वरनं खाली आलाय. करणार का ट्रेड? बिलकुल करणार नाही ट्रेड. ठीक आहे, का नाही करणार ट्रेड? याचं कारण रेजिस्टन्सला येईपर्यंत आपण ट्रेड करायचा नाही 24,200च्या, आणि मार्केटमध्ये आपला ट्रेडिंग टाइम संपत पण आलाय. आपला ट्रेडिंग टाइम काय असतो, सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 2:30 पर्यंत. ओके, 2:30 नंतर आपण नवीन ट्रेड एक्झिक्यूट करत नाही. ओके, अशा पद्धतीने आजचं मार्केट इथे संपलं. जर का एओसीच्या थिअरीनुसार तुम्ही आज ट्रेड केले असते तर एकतर तुम्ही प्रॉफिटेबल आहात किंवा तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट आहात, काहीतरी एक असणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे दोन्ही नसाल आणि स्टॉप लॉस दिलेला असेल तर 100% तुम्ही काहीतरी रॉंग मिस्टेक केले. कमेंट बॉक्समध्ये करून सांगा आज कोणी कोणी ट्रेड केले आणि कोणी कोणी लॉस केलाय. लॉस वाल्याने नक्की कमेंट करा. 15 जुलै पासून आपली बॅच चालू होणार आहे. एओसी अकॅडमीच्या पोर्टलला तुम्ही गेलात ऑफलाईन ऑनलाईन
तर 15 जुलै पासून आपली एओसी मुंबईची बॅच चालू होणार आहे. इथे सगळ्या डिटेल्स तुम्हाला एओसी मुंबईच्या मिळतील. ह्याच्यामध्ये टायमिंग काय असेल, डेट काय असेल, प्रॅक्टिकल सेशन किती महिने असेल, ह्या सगळ्याचा डेटा, ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळेल. त्याचं फी स्ट्रक्चर काय असेल, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही सेशनचा ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे. ओके, जी लोक ऑफलाईन येऊ इच्छित आहेत, डोंबिवली रेल्वे स्टेशनला लागून क्लास आहे, शेवटच्या 2 सीट बाकी आहेत. जी लोक इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर मला संपर्क करा आणि आपली सीट बुक करा. ओके, माझा नंबर इथे तुम्हाला दिलेला आहे. जर का काही वाटलं तर मला नक्की कॉल करा. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची ती म्हणजे गुरुवार, म्हणजे उद्यापासून गुरुवारपासून रविवारपर्यंत कोणत्याही प्रकारचं लाईव्ह सेशन आपल्या ह्या चॅनलवरती हिंदीवरती होणार, मराठीवरती कोणत्याही प्रकारचं लाईव्ह चॅनल आणि कोणत्या लाईव्ह सेशन सकाळचं 9:30 ते 11 आणि संध्याकाळचं पोस्ट मार्केट अनालिसिस कोणत्याही प्रकारचं सेशन आपलं गुरुवार ते रविवारपर्यंत होणार नाहीये. डायरेक्ट सोमवारी आपण भेटणार आहोत आता, सोमवारी सकाळी 9:30 वाजल्यापासून. ठीक आहे. सो जी लोक इंटरेस्टेड असतील लवकरात लवकर संपर्क करा, शेवटच्या 2 सीट बाकी आहे. ओके, चलो टाटा, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. पुन्हा भेटूया उद्या त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये मंडेला, सोमवारी.